गावाकडे एकमेकांना भेटले की लोक रामराम असे म्हणतात आणि कॉम्रेड एकमेकांना भेटले की लाल सलाम असे म्हणतात. आपल्या पक्षामध्ये एकमेकांना भेटले की आता गुलाबी सलाम म्हणायचे आता आदेश निघाल्याचे एक वृत्त आहे. हे खरं आहे की खोटे आहे? PR एजन्सीला विचारून सांगितले होते तर बरं होईल. म्हणजेच आम्ही तुम्हाला गुलाबी सलाम असं म्हणतात जाऊ. नाहीतर तुम्ही जी यात्रा काढली आहे त्यासाठीच बस गुलाबी रंगाची आहे. तुमचे जॅकेट हे मित्रांनो गुलाबी रंगाचे आहेत. या देखील सुद्धा गुलाबी गँग बद्दलची माहिती आपल्याला पत्राने कळवली होती. अशा गुलाबी वातावरणामध्ये आपल्याला यात्रा सुरू होते. पण आता अजूनही आपले काहीही नेते गुलाबी जॅकेट वापरत नाहीत. त्यांना जरा योग्य ती समज तुम्ही द्यायलाच हवे असा मुद्दा तो नाही. पण मित्रांनो, असं सर्व घडताना परवा ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यावरील पुस्तकांचे प्रकाशन झाले होते. त्यामध्ये आपण जे फटकाबाजी केले होते त्यावर नंतर सर्वत्र चर्चा रंगली होती. मला मुख्यमंत्री करणार असं सांगितलं होतं, पण मी अख्खा पक्ष घेऊन गेलो असतो. पण असं आपण त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं, पण त्यावेळेस पक्षांना गुंता अजून सुद्धा वाढला होता. आपण जेव्हा भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यावेळेस आपली सोबत सगळा पक्ष नव्हता का? असं पक्षांच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होतं ना. असं दिल्याचे पत्र आपण सोबत होते, पण ते पत्र तत्कालीन राज्यपालांना ते दिलं होतं. त्यांच्या आधारेच आपल्याला उपमुख्यमंत्री पदाचे पद दिले होते. मग त्याच वेळेस आपण मुख्यमंत्री पद आपण मागितले होते, तुम्हाला दिले होते नसते. तसेच देणारच नव्हते ना. की आपल्या यादीतले आमदार प्रत्यक्षात सोबत येतील का? त्यांची भाजपला त्यांची गरज होईल का? त्यांची खात्री होईल का? हे सगळं प्रश्न पुन्हा नव्याने निर्माण झाले होते. पण सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांनी शपथ घेतली आणि काही तासातच काकांना काही खेळी केली होती. पण आपण विलन झालात असं काकांनी आपल्या कथित एक बंड तोडून टाकले होते. एकनाथ शिंदे त्यांच्या बाबतीत तसे झाले नाही. ते एकदा पुन्हा बाहेर पडले मग वळून बघणार नाही, तर या जिद्दीने त्यांचा फायदाही झाला होता. आपणही अशी टोकदार भूमिका घेतली होती तर आपल्यालाही त्याचा फायदा होईल ना असा मी अख्खा पक्षच घेऊन गेला असतो. या विधानावर त्या पक्षाची दिवसा ठावण्यापूर्वी सभागृहामध्ये हशापिकला एक टाळ्या वाजल्या होत्या. मात्र आपल्या विधानावर आपल्या फसलेल्या बंडासाठी होत्या. यांचाही नंतर चर्चा खूप रंगली होती हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आता असावे म्हणून आपण सांगतो. त्यामध्येच कार्यक्रमामध्ये आपण ज्येष्ठतेचा मुद्दा उपस्थित करतो. यावेळेस फडणवीस 1999च्या बॅचच्या, एकनाथ शिंदे 2004च्या बॅचच्या असं सांगितले होते. ज्येष्ठता यांच्या बाजूला सारून शिंदे मुख्यमंत्री झाले होते. पण आपण त्यांच्याच एक सरकारमध्ये 3ऱ्या नंबरवरून आलात. खरे तर आपण हे बोलायला हवे होते का? त्यावरनं आपल्यालाच पक्षामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेली होती. पण सांगून आपली काहीच आगगीता हतलबता व्यक्त केली नव्हती असं सांगितलं होतं. तरी आपले परममित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू सांभाळून धरली होती. अजित पवार आमच्यापेक्षा ज्येष्ठ तरी असले तरी त्यांनी आमचा विक्रम कोणीच मोडू शकणार नाही. आपण एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री अशी तिने भूषवली होती पद. तसेच अजित पवार एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि तसेच उपमुख्यमंत्री अशी पदे त्यांनी भूषवली होती. असे सांगून त्यांनी आपल्या वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण अशी चर्चा जरी आपल्याला घडलेली होती तेव्हाच सहयोगी संपादक असा सल्ला एक फडणवीस यांनी दिला होता. त्यांचे उत्तर सुद्धा मिळाले नव्हते. असा अर्थ यापुढे आपण काही कायम सहभागी अशीच पदे भूषवणार होते. त्यांना सांगायचे नसेल, मुख्यमंत्री शिंदे यांनी एका पुस्तक म्हणजे आपल्या आयुष्याचा केवळ ट्रेलर तर नव्हे, पिक्चर तर अभि बाकी आहे मेरे दोस्त असे सिक्सर मारला होता. तोही तुम्हाला दोघांच्या समोर यातूनच कळेल. तो समजायला घ्यायला हवे ना. तसंच पक्षातील जुन्या नेत्यांना एक वाटत होतं सध्या आपला दौरा सुरू आहे. परवा आपण कांद्यांच्या प्रश्नावरनं माफी मागितली होती. माफी मागताना आपला 2 टर्मचा एक नम्रतेचा नव्हता तर त्यामध्ये एक ठसका होता. अशी कुठे माफी मागितल्यात का असेही काही शेतकरी तिथे भाकरी ठेचा खाताना एक सांगत होते, बोलत होते. जाता जाता आपल्यालाच एका पक्षाच्या ज्येष्ठ नेते तिथे खासगीत सांगत होते. आपल्या माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. PR एजन्सीच्या सल्ल्याने सत्ता मिळाली असली तरी आतापर्यंत अशा एजन्सीच्या त्यांना हवे तर त्या व्यक्तींना मुख्यमंत्री केले होते. अशा पैशांना सत्ता मिळाली असली तरी एक बडे उद्योगपती त्यांना मुख्यमंत्री झाले होते. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राची पूर्ण माहिती असलेला नेता म्हणजे दुसरा
दुसरा तिसरा नसून ते आपण बरोबरच ओळखतो आणि ते काम करू शकतो. मग बघा, यश हाती जोडून तुमच्या पुढे येईल हे मनापासून मी सांगतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.